या प्रॉब्लेम मी काय दिलंय? A uniform wire 20 meter long and its weight is 50 Newton. But very important, hangs vertically. Vertically हा wire आहे. Speed of wave at midpoint of the wire is. ओके. आता याला काय म्हणायचं बघा, लक्ष द्या की प्रॉब्लेम एंटायर डिफरंट आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. वायर आहे, वायर बट वर्टिकल आहे. अंडरस्टूड? मग ह्या वायरला काहीतरी वेट असणार ना, बरोबर की नाही? आणि ह्या वायरच्या वेटमुळं ह्यामध्ये टेन्शन डेव्हलप होते, टाईट राहते, टेन्शन डेव्हलप होते, बरोबर? तर ह्या एंडला किती वेट ऍक्ट होणार? म्हणजे ऍक्च्युअल वेट, सगळं वेट इथं ऍक्ट होणार का नाही? म्हणजे इथं ह्या वेळेला वेट ऍक्ट होणार त्या वायरचं किती? वेट इज 50 न्यूटन. आणि टेन्शन सुद्धा किती असणार त्या पॉइंटला? त्याच पॉइंटला, ह्या पॉइंटला टेन्शन किती असणार? 50 न्यूटन. आता मी टेन्शन का म्हटलं? त्यांनी काय विचारलंय? स्पीड ऑफ वेव्ह. मग स्पीड ऑफ वेव्ह इन अ स्ट्रिंगचा फॉर्म्युला काय? स्क्वेअर रूट ऑफ टी टेन्शन अपॉन म्यू. म्यू म्हणजे मास डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन लेंथ. ओके. मास किती आहे वायरचं? सो 50 हे वेट आहे. 50 इज अ वेट ऑफ दॅट वायर. तर मास काय असणार? मास इज W बाय G. इज इट क्लिअर? किंवा मी साईडला हा साईड लिहितो बघा. वेट किती आहे? 50. तर मास किती असणार? वेट इज W बाय mg. सो वेट इज W as weight W is equal to mg. W equal to mg. Is it right? मग m किती? W बाय G. m is W किती आहे? 50 बाय G किती आहे? 10. म्हणजे मास किती आलं? 5. सो मास इज 5 बाय लेंथ 20. 1 बाय 4. आणि हे कॉन्स्टंट असते फॉर पर्टिक्युलर वायर. इज इट क्लिअर? सेकंड ऑप्शन बी बरोबर नाही. का? तर त्यांनी काय विचारलंय? स्पीड ऑफ वेव्ह ऍट द मिड पॉइंट विचारलंय. मग मिड पॉइंटला ह्या ऍट मिड पॉइंट, ऍट मिड पॉइंट म्हणजे वायर आपल्याला आता रोप अर्धाच घ्यायला पाहिजे ना. मग हा वेट किती असेल मिड पॉइंटला? मिड पॉइंटला वेट किती असणार? बरोबर, निम्म 25. आणि त्यामुळे मिड पॉइंटचं टेन्शन किती असणार? ऑल्सो 25. मास अँड लेंथ अकॉर्डिंगली चेंज होणार, त्यामुळे म्यू कॉन्स्टंट राहते, लक्षात ठेवा.
आणि त्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय येणार? इट इज अ टेन्शन T1 अपॉन म्यू. टेन्शन T1 किती आहे? 25. हाऊ मच म्यू? 1/4. बरोबर ना? म्हणजे काय आलं? इट इज 25 into 4 झालं 100. And square root of 100, 10 meter per second is answer. Understood? Is it clear? So ह्यामध्ये इम्पॉर्टंट काय होतं? मिड पॉइंटचं टेन्शन.